नमस्कार मित्रांनो, सध्या एसटी महामंडळाच्या माध्यमातून जे काही ज्येष्ठ नागरिक असतील, अमृत ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, दिव्यांग असतील यांच्यासाठी NCMC कार्ड ऑनलाईन करणं चालू आहे। मात्र ऑनलाईन केल्याच्या नंतर आपल्याला हे कार्ड कधी मिळणार हा सुद्धा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनामध्ये आहे की नेमका आता आपण ऑनलाईन केले, यासाठी पैसे सुद्धा दिलेत, पण हे कार्ड मिळणार कुठं आणि मिळणार कधी तेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे। त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त बांधवांना ही माहिती शेअर करा की जेणेकरून त्यांच्या लक्षात आलं पाहिजे की नेमकं हे कार्ड कधी आणि कुठं मिळणार आहे। तर मित्रांनो, एसटी महामंडळाच्या माध्यमातून या अगोदर आधार कार्डवर प्रवास करता येत होता। मग त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक असतील, अमृत ज्येष्ठ नागरिक असतील किंवा महिला असतील आणि जे शाळेचे विद्यार्थी होते किंवा दिव्यांग होते यांना एक वेगळा पास काढावा लागायचा। पण आता एसटी महामंडळाने यामध्ये महत्त्वाचा एक बदल करून हे ऑनलाईन पद्धतीचं NCMC कार्ड काढलेलं आहे आणि हे प्रत्येक ज्याला प्रवास करायचा आहे, मग ते अमृत ज्येष्ठ नागरिक असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, दिव्यांग असतील, विद्यार्थी असतील किंवा पत्रकार असतील, यांच्यासाठी हे कार्ड काढणं सुद्धा बंधनकारक केलेलं आहे। म्हणजे यापुढे जर कार्ड नसेल तर या बांधवांना प्रवास करता येणार नाही असं महामंडळाने सांगितलेलं आहे। आणि त्या माध्यमातून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी प्रत्येक एसटी महामंडळाच्या बस स्थानकामध्ये, आगारामध्ये नोंदणी सुद्धा चालू झालेली आहे। आणि यासाठी जे काही नवीन कार्ड काढायचं असेल तर नवीन कार्ड वाल्यांसाठी 199 रुपये ही त्याची रक्कम आहे। म्हणजे ज्यावेळेस ऑनलाईन करायचं त्यावेळेस 199 रुपये त्यांनी द्यायचे आणि ज्यांच्याकडे या अगोदरचं जे कार्ड होतं एसटी महामंडळाचं प्रवास सवलतीचं ते कार्ड जर आपण परत केलं म्हणजे जुन्यासाठी, तर जुन्यानं जर हे कार्ड परत केलं तर त्यांना 149 रुपये हे तिथं कार्ड काढते वेळेस द्यायचे आणि त्यानंतर त्यांना हे कार्ड मिळणार आहे। पण आता काही बस स्थानकामध्ये यामध्ये 100 रुपयाची वाढ घेण्यात येत आहे। म्हणजे इथं 299 रुपये घेणं चाललेत आणि इथं 249 रुपये घेणं चाललेले आहेत। आता मित्रांनो, हे खरी किंमत त्याची 199 नवीनसाठी, जुन्यासाठी 149, पण हे वरचे जे 100 आहे तर मी तिथे चौकशी केली तर त्यांचं म्हणणं आहे की हे आम्ही 100 रुपयाचं रिचार्ज याच्यामध्ये मारून देणार आहोत। म्हणून ज्यांनी आतापर्यंत हे कार्ड काढलेले आहेत तर त्यांनी आपलं कार्ड आल्याच्या नंतर हे बघायचंय की त्यामध्ये आपलं रिचार्ज आहे का नाही। तुम्ही ते कंडक्टर कडून चेक करून घेऊ शकता, म्हणजे नेमकं त्यामध्ये तुमचं बॅलन्स किती आहे, त्यामध्ये पैसे किती आहेत। आता महत्वाचा मुद्दा आहे की हे कार्ड कुठं मिळणार आहे। आता एक लक्षात घ्या बांधवांनो, ज्या बांधवांनी त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, अमृत ज्येष्ठ नागरिक असतील, त्यांनी ज्या बस स्थानकावर आपलं कार्ड काढलेलं आहे त्याच बस स्थानकावर हे कार्ड तुम्हाला मिळणार आहे। तुम्हाला कुठं पोस्टाने येणार नाही, कुठं वाट बघायची गरज नाही, त्याच बस स्थानकावर ते येणार आहे। आणि ज्यांनी ज्या तारखेला कार्ड काढले त्याच्यानंतर 30 दिवसाच्या आत, 30 दिवसामध्ये हे कार्ड तुम्हाला त्याच बस स्थानकावर मिळणार आहे। त्यामुळे हे लवकरात लवकर कार्ड घ्यायचे, कारण बऱ्याच जणांनी कार्ड काढलेले आहेत, त्यामध्ये मग आता कार्ड भरपूर राहणार आहेत, त्यामुळे तुम्हाला वेळ लागू शकतो। त्यामुळे तुम्ही जिथं काढले तिथं जाऊन हे कार्ड लवकरात लवकर मिळवायचे। त्यामुळे तुम्ही या कार्डची नोंदणी केलेली आहे का नक्कीच कमेंट करा, किंवा तुम्हाला कार्ड मिळालेलं आहे का हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका। आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त बांधवांना शेअर करा। धन्यवाद।